Hare Rama
समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही महायोग पीठे तडे भीमगध्यम वरम पुंडरीकाय दातु मणींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग संताच्या त्यांच्या प्रपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम एकम नित्यम विमलवचलम सर्वादि साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे दयांचा जणी जन्मनामात झाला जयांनी सदा वासनामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सद्गुरु रामदास मूर्ती गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंग। या ठिकाणी निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवेचं निमित्त नूतन वास्तूचा, संत कृपा निवास या वास्तूचा आणि वास्तू शांत समारंभ हरिभक्तीपरायण विलासराव दिवेकर आणि त्यांची विलासराव दत्तात्रय दिवेकर त्यांची मुलं प्रशांत आणि प्रमोद यांनी नवीन वास्तू आणि या ठिकाणी बांधलेली आहे आणि त्या वास्तू शांतीच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आहे। वास्तविक पाहता गृहस्थाश्रमामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन प्रमुख गोष्टी सांगितलेल्या आहेत। अन्न, वस्त्र, निवारा। परंतु खऱ्या अर्थानं जीवनामध्ये काय केलं पाहिजे याच्यासाठीचं काही ज्ञान असतं आणि ते ज्ञान खऱ्या अर्थानं ब्रह्मचारी आश्रमामध्ये घ्यायचं असतं। आताच्या हल्लीची पद्धत बदलली इंग्रजांनी, नाही का? इंग्रजांनी शाळा आणली पण गुलाम बनवायची शाळा आणली। तुमची शाळा आताचं शिक्षण कसं आहे? सम्राट बनवायचं का गुलाम बनवायचं आहे? पहा तुम्ही, लहानपणापासून आई वडील म्हणतात माझं पोरग इंजिनियर होणार। इंजिनियर होणार का गुलाम होणार? बघा, साहेबाला सॅल्यूट करणार ना ते। मग इंजिनियर झालं का गुलाम झालं? चार पैशाला विकून गेलं, बरोबर? ही इंग्रजांची पद्धत आहे। इंग्रजांनी आपला देश खरंच दळिद्री केला, मी दळिद्री म्हणतो, नाही तर आपला देश सम्राटांना जन्म घालत होता। कुणाला? आता लहान पोरग झालं की माझा पोरग डॉक्टर होणार। डॉक्टर हा गुलाम आहे का सम्राट आहे? निमेराची बेल वाजवल्यावर ज्याला उठावं लागतं तो गुलाम झाला, सम्राट नाही। म्हणून आपल्या वैदिक परंपरेमध्ये फार मोठी ताकद आहे, परंतु ती ताकद कळली त्याला कळली, नाही का? आता वैदिक परंपरेचं शिक्षण राहिलं नाही, गुरुकुल शिक्षण पद्धती। आपलं शास्त्र शिकवलं जायचं। आता आपल्याला आपलं शास्त्र कोणतं हेच माहित नाही। हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता आहे सांगताच येणार नाही। विचारलं कोणता ग्रंथ आहे हिंदू धर्माचा? आपल्या वैदिक परंपरेचा, हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा कोणता ग्रंथ आहे प्रमुख? नाही सांगता येत। मुसलमानाचं विचारा, तुम्हाला विचारलं तरी सांगतात लगेच कुराण, आहे की नाही? तर तुम्हाला नाही माहिती। खर तर माणसाच्या जन्माची कृतकृत्यता वैदिक परंपरेमध्ये सांगितलेली आहे। ती वैदिक परंपरा समजण्यासाठी, म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी असतो हे समजण्यासाठी पहिली गुरुकुल नेमायचे लोक। गुरुकुल पद्धती होती शिक्षणाची। आता ही शिक्षण पद्धती मी सांगितलं तुम्हाला, पैसे कमवायचा विषय आहे फक्त, बाकी काही नाही। कुठून आला माहित नाही, कशासाठी आला माहित नाही आणि कुठं जायचंय तपास नाही। फक्त इथं आहे तोपर्यंत पैसा कसा कमवायचा आणि बँकेत कसा ठेवायचा एवढं शिकवलं जातं। ही आताची पद्धत आहे। परंतु गुरुकुल पद्धतीमध्ये जीवन कशासाठी जगायचं हे शिकवलं जायचं। प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ होते, पृथ्वी सम्राट दशरथ म्हटले जायचे। 4 मुलं झाली। किती? 4 मुलं। आद्या कोण कोण रे? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। येते का तुला? 4 मुलं पाठवली कुठं? गुरुकुलामध्ये पाठवली। कसं जगावं शिकवण्यासाठी, कसं जगावं, कशासाठी जगावं आणि जगता जगता काय प्राप्त करावं हे समजलं। 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रमात। किती?
4 आश्रम सांगितले आपल्या वैदिक परंपरेमध्ये. ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आता आपला कोणता चाललाय? आपला कोणता आहे आता? अरे आपला कोणता आश्रम चाललाय? ब्रह्मचार्य. कोणता? ब्रह्मचारी धर्म गोकावी अंशाने गोकावी काय करायचं? ब्रह्मचारी धर्मामध्ये 25 वर्ष गोकावी अक्षरी. अक्षरेमध्ये एक साधिक वाय आधी झेड बरोबर किती असलं नाही, याचा उपयोग बी नाही. उपयोग आहे का त्याचा पुढे? कोणती अक्षर गोकावी? नीतिशास्त्र, धर्मशास्त्र. कशाला म्हणायचं? कशाला म्हणतात ग्रंथ? कशाला म्हणतात संत? कशाला म्हणतात वैदिक परंपरा? त्या सर्वांचं नॉलेज घ्यायचं. नॉलेज घ्यायचं. किती वर्ष? सद्गुरूची सेवा करायची. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिशन्ते ज्ञानध्यानेन तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगावरवे जरी मनियाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. कोणचं ज्ञान? कबो आपण जन्माला का आलो? बरोबर. कुठून आलो? कशासाठी आलो? या सर्व प्रश्नांची उत्तर. आणि नेमका हा जन्म कशासाठी दिलेला आहे या प्रश्नांची उत्तर. गोकावी अक्षरी. भोगताय का तुम्ही? भोगताय का? बघताय? काय करताय? इथेच श्लोक पाठ करायचं त्यांच्यात नाही आहे ना. त्याला काही गोकावी अक्षर नाही. 25 वर्ष आणि सद्गुरूच्या दारामध्ये अक्षर गोकायची. 25 वर्षानं सद्गुरू माऊलींचा आशीर्वाद घ्यायचा. विचारायचं संसार करू का? काय मी संसाराच्या लायकीचा आहे का? काय प्रश्न विचारायचा? मी संसाराची माझी लायकी झाली आहे का? गृहस्थ आश्रम स्वीकारायचा ना. गृहस्थ आश्रम. मग गृहस्थ आश्रमाला क्वालिटी लागते. जर क्वालिटी नसेल तर रावण होतो आणि क्वालिटी असेल तर राम होतो. काय म्हणलं मी? क्वालिटी असेल तर राम होतो आणि क्वालिटी नसेल तर रावण होतो. रावणात आणि रामात फरक काय? ज्याची आशा संपली तो राम, ज्याची वासना संपली तो राम, आणि ज्याची आशा वासना तृष्णा कल्पना या सगळ्या ज्याच्या आहेत तो रावण. एवढाच फरक. बाकी काय? पंडित तर दोघंही होती. पंडित तर दोघंही होती. दोघांनाही शास्त्राचा अभ्यास होता. पण रामाची आशा संपली होती आणि रावणाची आशा संपत नव्हती. लक्षात आलं? पांडवांच्यात आणि कौरवांच्यात फरक काय होता?
पांडवांच्यात आणि कौरवांच्यात फरक असा आहे की माझं ते माझं आहे, पण दुसऱ्याचं बी माझं. त्याला कौरव म्हणतात. काय? माझं ते माझं आहेच, पण दुसऱ्याचं बी माझं आहे, त्याला कौरव म्हणतात. त्याच्यासाठी लढाई केली. दुसऱ्याचं माझं नव्हतं, त्याला बी तो माझं समजत होता. आणि रामायणात काय सांगितलं बघा प्रभू रामचंद्राचं, अरे माझं बी माझं नाही आणि तुझं तर माझं नाहीच नाही. भरताला गादी मिळाली, भरताला गादी मिळाली, बरोबर की नाही? म्हणलं का माझी काही मातेने 8 तास केला. तो म्हणला त्याची आहे, माझी नाही. रामाची गादी आहे, ती माझी नाही. मी सेवक आहे का काय? हा रामायणाचा फरक आहे. म्हणून मी सांगत असतो, दशरथ राजानं 4ही मुलं सद्गुरूच्या आश्रमामध्ये पाठवली. आता पहा, साधारणतः आपल्याला माहितीये का, पहा आपण या जगात आलोय एक दिवस. मग कुठून आलो आहे का माहिती? कुठून आलो माहिती का? गुरुकुल गेलं नाही आपण. ब्रह्मचारी धर्मामध्ये जे शिकायला पाहिजे होतं ते शिकलो नाही. आता ज्याला हेच माहित नाही मी कुठून आलो, दुसरा प्रश्न आहे कशासाठी आलो तेही माहिती नाही. आलोय, खातोय, बस पैसे कमवायचे, बँकेत ठेवायचं, बस. याच्यापेक्षा दुसरा काही धंदा नाही. 1 एकराची 2 एकर करायची, 2 एकराची 4 एकर करायची. याच्यासाठी आपला वेळ चाललेला आहे. कुठून आलो माहित नाही, कशासाठी आलो माहित नाही. आणि एक दिवस जसे सगळे गेले तसे आपल्यालाही जावं लागणार आहे. मग कुठं जायचंय याचाही वेळ नाही, याचाही वेळ नाही. साधारणतः याच गोष्टी ज्याला माहित नाही तो गृहस्थाश्रम काय करणार सांगा? कशाला म्हणतात गृहस्थाश्रम? गृहस्थाश्रमातलं कर्तव्य काय आहे? काही तपास नाही. ज्या वेळेस ब्रह्मचार्य धर्म सोडल्याच्या नंतर सद्गुरूच्या इच्छेनं बरं का, आशीर्वादानं, तुमच्या नाही, तुम्ही उठला आणि गेला, लग्न केलं, फलानं केलं, त्याला नाही. बाबा मी लायकीचा आहे का? आणि गृहस्थ आश्रमात एकच लायकी आहे, दुसऱ्याची सेवा करण्याची तयारी आहे का? गृहस्थ आश्रमातलं पहिलं कर्तव्य आहे. गृहस्थ आश्रमातलं पहिलं कर्तव्य आहे दुसऱ्याची सेवा करण्याची तयारी. दुसऱ्याची म्हणजे कोणाची? पहिलं घरातली, दुसरं गावातली आणि तिसरं देशाची. त्यानं सर्व स्वीकारायचं गृहस्थ आश्रम. ही तयारी नसेल तर त्यांनी याच्यात पडायचं नाही. गृहस्थ आश्रमामध्ये घर तर खूप मोठं बांधलं बघा. हे घर किती मोठे ते तर महत्वाचं आहेच. कोणाच्या बी हाताने नाही, त्याला बी भाग्यच लागतं समजा. पण खरं भाग्य काय माहिती? भाग्यवंता
बांधला याला भाग्य नाही मला, ते तर कोणी बांधलं. आता तर बोलतच बंगलं झालं. भाग्यवंत तो ज्याच्या घरी कीर्तन पूजन भजन. भाग्यवंत त्याला म्हणावं ज्याच्या घरी संत येतात, ज्याच्या घरी साधू संतांचं आगमन झालं. ज्याच्या घरी येतात ना ते भाग्यवान. रावणाच्या घरी कोण यायचं? ऋषीमुनी यायचे काय? मयासूर. कोण? मयासूर, कुंभकर्ण. अंधश्रद्धाच्या इथं अंधश्रद्धाच्या इथं कोण? वशिष्ठ महाराज. साधू संत, जिथं साधू संत येतात ते मंगलमय असतं, घर मंगलमय असतं, नाही का? म्हणून गृहस्थाश्रम कसा करायचा? पहिलं तर ब्रह्मचार्य आश्रमावरतीच अवलंबून आहे गृहस्थाश्रम कसा. ब्रह्मचार्य धर्म ज्याचा व्यवस्थित झाला नाही, ज्याला शास्त्र समजलं नाही, ज्याला साधू संतांची वाणी समजली नाही, तो प्रपंचाच्या लायकीचा नसतो. मग तो जो करतो तो फक्त प्रपंच असतो, परमार्थ नसतो. पण आपल्याला प्रपंचात परमार्थ साधायचा आहे. ज्यानं प्रपंचात परमार्थ साधला नाही त्याचं जीवन धन्य होऊ शकत नाही. त्याचं प्रपंचात परमार्थ साधला नाही त्याचं जीवन धन्य होऊ शकत नाही. साधायचंय काय? परमार्थ साधायचंय काय? त्याच्याशिवाय जीवनच धन्य होऊ शकत नाही. पण तो साधायचा कसा? तर साधू संतांनी सांगितलंय बाबा, तो साधायचा गृहस्थाश्रम करता करता साधायचा. आज संसार सफल झाला गे माय, देखी रे पाय विठोबाचे. कधी सफल? कधी सफल? कधी? आज संसार सफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाची. तो मज व्हावा, तो मज व्हावा. आणि ज्याच्या संसारामध्ये विठोबाचं पाय पाहिलं जात नाही तो संसार विफल आहे. आणि हे तत्वज्ञान समजून सांगायला घरी कोण आलं पाहिजे? संत आले पाहिजे. घर मोठं आहे पण पुढारी येऊन जाऊन करतात. हा, घर लय मोठं बांधलं पण त्याच्यात कोण येतंय? ते तुम्हाला काय शिकवते? काय शिकवते? तुम्ही एखादी स्कीम राबवा, मी देतो तुम्हाला शिक. आणि संत आले तर काय सांगते? संत घरी आले तर संत म्हणतील तुझं जीवन सफल जर करायचं असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा झाला पाहिजे, हे संत सांगतात. मी मगाशी सांगितलं, रावणानं ब्रह्मचारी आश्रम नीट झाला नाही, जन्म विफल आहे.
ब्रह्मचार्य धर्मामध्ये सद्गुरूची पावलं पुजली जातात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपनिषद. ते ज्ञान कोणतं ज्ञान? ते ज्ञान कोणतं ज्ञान? जेणे ज्ञानेन तेही विदेही पाय पाप पावती. ज्या ज्ञानानं तेही माणसं विदेही अवस्थेपर्यंत जातात ते ज्ञान पैगा भरवे. जरी मनी अथी आणावे तरी संता या भगावे सर्वस्वी. संत कोणते? जे ज्ञानाचा कुरठा. हो, तिथं अंडरलाईन आहे. संत कोणाला बी नाही म्हणायचं. संत कोणाला बी म्हणतात का साधारणतः? नाही. ते ज्ञान, ते ज्ञान ज्याच्या जवळ आहे तो संत. मग तो पेंटीत असेल, तो खाक्या चड्डीत असेल, किंवा तो उघडाच असेल, किंवा वेगळी कापड घातलेली असतील, किंवा पांढरी कापड घातलेली असतील. पदवी ज्ञानाला आहे. संत ही पदवी कुणाला आहे? ज्ञानाला आहे. आणि ते ज्ञान ज्याच्या जवळ आहे. नाहीतर मग तसली तर लोक लय असतात दुसरी. साधू कुणाला म्हणायचं? देही देह अवस्थेमध्ये विदेही अवस्था जो भोगण्याचं ज्ञान देतो. सर्व सुख आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्याला खरंच ज्याचा ब्रह्मचार्य आश्रम टाईट झाला, सार्थकी झाला, पुन्हा गृहस्थ आश्रमात घुसायची गरजच नाही. सोपतीला. पण जर तो आश्रम जर व्यवस्थित झाला नाही, हो, ज्याला आधीच कळलं की आपण पुण्यातच आहे, पुन्हा रेल्वेत बसून पुण्यात जायची काही गरज नाही. काय म्हणलं मी? ज्याला कळलं आम्ही पुण्यातच आहे, पुन्हा केडगावच्या रेल्वे स्टेशनहून गाडी धरून पुण्याला जायची काही गरज नाही, तो पुण्यातच. तसं ज्याला सद्गुरूच्या कृपेनं कळलं मी मुक्तच, पुन्हा मुक्त व्हायला जायची काही गरज. पण जर तेव्हा कळलं नाही तर सद्गुरू ओळखतात त्याला, हा कुठवर आलाय बघडी. आणि मग सांगितलं त्यांनी काय, पहिली अट तर काय, गुरुकुलात शिकायचं. कुठं? गुरुकुल. वैदिक परंपरेनुसार गुरुकुल हे श्रेष्ठ असतं. जेवढे राजे झाले तेवढे सगळे गुरुकुलात शिकत होते, सम्राट झाले तसे. कुणी बी सम्राट घ्या, चंद्रगुप्त मौर्य सद्गुरूच्याच आशीर्वादानं ज्यानं अखंड भारताचं साम्राज्य मिळवलं ते चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्यांचे गुरु कोण? कोण?
आचार्य चाणक्य, आचार्य चाणक्य अखंड भारत आज सुद्धा नाही. त्यावेळेचा जो भारत होता पार म्यानमार पर्यंत, पार म्यानमार पर्यंत, पार पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार सगळे देश जे होते त्याला म्हणतात अखंड भारत. आणि त्याचा एकटा सम्राट होता चंद्रगुप्त मौर्य, आणि त्यांचे आचार्य होते आचार्य चाणक्य. लक्षात आलं? ते ज्ञान तिथंच मिळतं, दुसरीकडे नाही. त्याच विद्यापीठात किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा, वाजवायच्या टाळ्या. अरे जिथे टाळ्या वाजवायच्या तर कुठं टाळ्या वाजवायच्या तरी. ब्रह्मचार्य आश्रमामध्ये सद्गुरूच्या जवळ ज्ञान घ्यायचे. जन्म कशासाठी, मी कुठून आलो, कशासाठी आलो, कुठं जायचं याचं ज्ञान घ्यायचं. आणि खरं जर तिथं जर तुम्हाला कळलं ना व्यवस्थित, बाबांना फायनल विचारायचं. बाबाला काय विचारायचं? बाबा फायनल काय? फायनल ते म्हणतात फायनल एकच गोष्ट आहे, मोक्ष. बाकी काही फायनल नाही. फायनल आहे मोक्ष. तो जर तुला आता प्राप्त झाला तर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये जायची गरज नाही. आणि जर नाही प्राप्त झाला तर मग येडा आणून यावा लागेल. पण कुरडीचा पूल पडला, मग आता काय करायचं? कुरडीचा पूल पडल्यावर काय करायचं? समजा हे मधला पूल पडला, वडगाव साहेब असं, मग आता काय करायचं? आणि आपल्या तर कडे ठाणला यायचे, मग काय करायचं? असा वावंड आहे. तसं जर ब्रह्मचार्य आश्रमामध्ये जीवन काय हे जर कळलं नाही तर मग आता येडा आहे पुन्हा. मग गृहस्थात, मग कुठं जायचं? मग गृहस्थात बसायचं. ते बाबा सांगताय तुला गृहस्थाची गरज आहे, जा. समजा ही खाली ही जर शांत बसली, तिला बस म्हणल्याबरोबर शांत बसली, तर मग तिला येडं आणायला लावायची काही गरज नाही.
आणि समजा नाही गप बसली तर मग हा येड गावात सगळीकडून येड हाणून आणायचं खाली, मग खाली गपचीप मनानेच बसली. तसं हा येडा जो आहे तो गृहस्थाश्रमाचा कशासाठी आहे? ब्रह्मचारी धर्मामध्ये कळलं नाही खरं काय ते, म्हणून येडा आहे. म्हणून येडा आहे. मग आता येड्यात काय काय असतं बरचले असते. गृहस्थाश्रमाची काही कर्तव्य असते. ज्यानं ब्रह्मचारी आश्रमाची कर्तव्य केली नाही राहुल महाराज त्यांच्यासाठी गृहस्थाश्रमाची कर्तव्य आहे. पहिलं कर्तव्य आहे सुंदर सुशील अशी बायको करायची. कसली बायको करायची? सुंदर सुशील अशी बायको करायची. कोणाच्या बायकोचं नाव सुशीला होतं? सुधामदेवाच्या बायकोचं नाव सुशीला होतं. सुंदर सुशील बायको कोणाला म्हणायचं आणि कायदाशील बायको कोणाला म्हणायचं? वासना बायको शेजारी ना जगना घाली आली दारुण. वासना बायको शेजारी ना जगना घाली आली दारुण. तिचे पायी ना गवन घर बुडविशी. तिचे पायी ना गवन घर बुडविशी. अरे मी आलो रायाचा दोषी मी आलो रायाचा दोषी ब्रह्मचारी धर्मात मग आई सोडून दुसरं कुणालाही नमस्कार घालायचा. एक सद्गुरू आणि दुसरी आई. असा हे जे संन्यासी लोक राहिले ना त्यांचं त्यातला दुसरा देव नाही. ते पोचले तिथपर्यंत. आपल्या बाबतीत ज्यानं गृहस्थ आश्रम स्वीकारला त्याच्यासाठी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पण कसला बी अतिथी नाही. अतिथी तिथी सांगून न आलेला तो अतिथी. जो तिथी सांगून येतो तो अतिथी नाही. जो तिथी न सांगता येतो तो अतिथी. कळलं? म्हणजे दारात तुमच्या एखादा भिकारी तो काय तुम्हाला तिथी सांगून आलाय का? भिक्षाम देही तो देव भाऊ. तिथी सांगून येत ते संत दारात आले येतात कधी कधी बरं का. माणसाच्या जीवनामध्ये एकदा तरी देवाची भेट होती पण ओळखू आलं नाही योग संपला. कामधेनु योग म्हणतात त्याला. काय म्हणतात? एकदा तरी संताची भेट होते, एकदा तरी देवाची भेट होते आणि एकदा तरी तो मुक्तीच्या दारावर जाऊन उभा राहतो. पण हे तिन्ही योग त्याला जर कळले नाही चुकल्यावर संसारात आल्यावर असं म्हणायचं नाही संसार खोटा आहे. हा संसार खोटा नाही. आपण म्हणतो ना जगत मिथ्या ब्रह्म सत्य. मिथ्या म्हणजे खोटा का? हो का? त्याला धरून मोक्ष प्राप्त करायचा आहे राहुल बाबा. त्याला धरून करायचं आहे. आता तुमच्या दारात लावलेलं पिंपळाचं झाड
मिथ्या का खोट? अरे त्याच्या पानाची सळसळ ऐकली नाही, त्या सळसळीत समाधी. मिथ्या का मिथ्या का खोट? मिथ्या का खोट? बायको मोक्ष प्राप्त करून घ्यायसाठी हे का बायको गुंतवायसाठी? हा, कशासाठी? हे मृत्यू म्हणजे तुमच्या लोकांनी वज हे का हे सुटायचं का नाही? वज संसार वज हे का सुटायसाठीची एक प्रक्रिया आहे. आता संन्यास घ्या वाटत वाटतो का नाही? अजून नाही. अजून कुणामुळं? संसारामुळं. संसार संन्यास व्हायची पायरी आहे, लक्षात ठेवा. संसाराला खोटा म्हणायचं नाही, संसाराला खोटं म्हणायचं नाही. मग संसार मोक्षाकडे जाण्याची पहिली पायरी. त्या एका एका पायरीहूनच तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. पहिली तुम्हाला सवड होती डायरेक्ट मोक्षाला जायची, आता नाही. तुमची ती लेवल नसल्यामुळं सद्गुरूनं आता बायको करून दिली. मग बायको सुटायसाठी का गुतायसाठी? सुटायसाठी, सुटायसाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी बायको आहे, मोक्ष प्राप्त करण्यासाठी मुलं आहे. ते करता येत नाही म्हणून घोटाळा आहे, बाकी काही नाही. बायको बेकारी असं कुणाला वाटतं? ज्याला बायको व्यवस्थित सांभाळता आली नाही त्याला. आणि वास्तविक पाहता ज्यानं बायको व्यवस्थित सांभाळली ती मोक्षकारक आहे, लक्षात ठेवा. मोक्षकारक. मी माझं उदाहरण सांगतो, बाकी जाऊ द्या. आहे बायको बी आहे, याच्याला योगा योगा नाही. तसा मी कीर्तन आयुष्यभर करीत बसलो असतो आणि आतमध्ये गेलो नसतो. कारण जो कीर्तन करीत दररोज बोंबलं फिरतो तो आतमध्ये जाईल का? ध्यान करील का? ध्यान होऊ शकत नाही त्याच, जो बाहेर पडतो. माझ्या बायकोला मी कीर्तनकार केली आणि तिनं सगळी कीर्तन वगैरे आता सगळ्या लोकांच्याकडे ती जाते. आता माझं जाणं येणं थांबलं. जाग्यावर बसून मी ठाईच बैसोनी करा एक चित्त. मग ती अनुकूल का प्रतिकूल? अनुकूल का प्रतिकूल? बायको. अरे मोक्षाला प्रतिकूल, अनुकूल, अनुकूल प्रतिकूल नाही ती. आता मला एका जागेवर बसता आलं ना, नाही तर जन्मभर मी दररोज कीर्तनच करीत बोंबलत फिरलो असतो. स्वरूपापर्यंत जाता आलं नसतं मला ठाईच बैसोनी करा एक चित्त. मग अनुकूल का प्रतिकूल? अनुकूल आहे, प्रतिकूल नाही ती. हा, आता तुम्ही काही उड्या हाणायला लागल्या मग ती प्रतिकूल आहे, मग अनुकूल नाही. आता ही पोरग आहे बघा, आता मी कीर्तन करतोय की नाही? कीर्तन करतोय. मी पोरग माझे, मी कीर्तन करतोय. आता अख्खं मला आरडावं लागलं असतं, बरोबर का नाही? इथून तिथून आरडावं लागलं असतं आणि जे सांगायचं ती ध्यानातून गेलं असतं. आता माझं आरडण्याचं काम ती करतय म्हणून मी कीर्तन तुमच्या बरोबर बरोबर म्हणतोय, बरोबर ना? मग अनुकूल का प्रतिकूल? पोरग परमार्थाला अनुकूल आहे, बायको अनुकूल आहे, पोरग अनुकूल आहे जगण्याला. आणि आपल्या सगळ्याला वज झालंय, त्याच मरायला लागलाय. जाऊ काय नाही संन्याशिवायला? कुठं जातो? जातो कुठं? अरे संसार माऊली ज्ञानोबा सांगतात, अवघाचे संसार.
अनुकूल आहे, फक्त आपण अनुकूल व्हायला पाहिजे. लक्षात आलं? संसार अनुकूल आहे, प्रतिकूल नाही. मोक्ष प्राप्त करण्यासाठी संसार अनुकूल आहे, फक्त आपण अनुकूल झालं पाहिजे. आपण सन्मुख होत नाही, आपण विनमुख होतो. आता ही पहा नाती इकडे आहे का खाली? भाई आता माझी नाती, आता ही संसाराला अनुकूल का प्रतिकूल? या इकडे हे अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? अहो ही झाल्यापासून तर मी बाहेर पडलो संसारातून. पोराचं लग्न केलं पण पोरग होत नाही तर आज्याला बाहेर पडता येत नाही सारखा. आणि ही झाली म्हणलं बास, नातवाचं तोंड पाहिलं ना तू आता मी संपलो. मग तिकडं दुसरीकडे घर बांधलंय आता. हा वर बसायचं, जाऊ टेरिसवर ध्यान लावू मस्त पैकी. आता टेन्शन नाही. मग ही सोडवायसाठी का गुतवायसाठी? ही झाली मी सुटलो. मग ही अनुकूल का प्रतिकूल? अरे ते अनुकूल आहे मला. संसार अनुकूल आहे, प्रतिकूल नाही एवढं सांगायचं जा तिकडं. आणि ज्याला संसारात राहून गुतुडा झाल्यासारखं वाटतंय त्याचा बेजा फिरला, बाकी दुसरं काय झालं? सकाळी कीर्तनाला जायचं तर इस्त्री बिस्त्री केलेली कापड नसल्यावर काय होईल? अनुकूल का प्रतिकूल एवढंच ओळखा. संसार सुटण्यासाठी आहे. संसार कशासाठी आहे? सुटण्यासाठी आहे. पण काही काही जण म्हणतात संसार दुःखमुळं. का म्हणतात? त्याचं कारण आहे एक जणाला दुःखमुळे. पण कुणाला? मला एक सांगा, साप चांगला का वाईट? नाग चांगला का वाईट? तुमच्या जर घरात घुसला तर झोपतात का त्याच्यात? मग चांगला आहे का तो? पण त्यालाच एक जण उशाला घेऊन झोपतो दररोज. कुणाला? नागाला. आणि दररोज 2000 रुपये कमावतो त्याच्यावर. कुणाव? नागाव. आणि त्यालाच उशाला घेऊन झोपतो. कोण? गारुडी घेऊन झोपतो का नाही उशाला? मग नाग चांगला का वाईट? अरे तो चांगलाच आहे, पण कळला पाहिजे. संसार चांगलाच आहे पण करता आला पाहिजे. जे उंडग आहे ते म्हणतं संसार नाही. अरे संसार सुटायसाठी आहे. भगवंतानं तो दिला, तो सुटायसाठीच दिला, मोक्ष प्राप्त करण्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून साधू संताला संसारात राहून मोक्ष प्राप्त करता आला, संसार करता आला. संसार कसा करायचा हे मात्र कळलं पाहिजे. संसारातलं पहिलं कर्तव्य आहे सेवा करायची. सेवा करायची. कुणाची सेवा करायची? मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. आचार्य म्हणजे आचार्य नव्हे, आचार्य म्हणजे सद्गुरू. तिघांची सेवा करायची. आईवडिलांच्या सेवेची ताकद आहे. अहो साक्षात देवाचं दर्शन देण्याची ताकद आईवडिलांच्या सेवेत आहे.
कुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. तिथं आल्यात पंढरपुरात आई बाबाच्या सेवेसाठी. ही ताकद आहे आई वडिलांच्या सेवेची आणि संतांच्या सेवेची ताकद आहे. जिवंतपणी मोक्ष देतात ते संत आहेत, जिवंतपणी मोक्ष देतात. म्हणून संसार करत असताना पैसा कमवा मी नाही म्हणत नाही, कमवा. अन्न वस्त्र निवारा हे तर झालंच पाहिजे, त्यात वादच नाही. कारण अन्न वस्त्र निवारा या जीवनाच्या प्रमुख 3 गरजा आहेत. खूप सुंदर असं सद्गुरूंच्या कृपेने या ठिकाणी आणि घर झालं. मला खांदेवी भाऊ म्हणले बाबा तुमचंच कीर्तन करायचं. म्हणलं माझं काय आता म्हाताऱ्या माणसाचं आहे तर बसली तरुण पोर आहेत त्यांचं करावं. नाही नाही, वर्ल्ड इज गोल्ड. काय म्हणते ओल्ड इज गोल्ड. त्यांची आई व आमचे खांदे भाऊ शिष्य आहेत. म्हणजे तुमचं ठेवा ठीक. जीवन जगत असताना फार सोपं गणित आहे, लय अवघड नाही. 1 रुपया कमावला नाही 1 रुपया तुम्ही एकतर लय पैशाची गरज नाही. लय पैसा विष होतो, विष. जर तुम्ही अति जेवण केलं ना तर मग अन्न शरीराला लागत नाही, मग त्याचं काय होतं विषात रूपांतर होतं. लय जेवण केलं तर तसं लय पैसा कमावला ना ते विषात रूपांतर होतं. मुलांना संस्कार व्यवस्थित लागणार नाही. त्यांना लय पैसा आहे वर्ग कशाला हातपाय हरवी गावातच मग पिऊन टाकली इकडं तिकडं, मग ते काय विचार. कारण त्यानं 10 रुपये कमवलेले नाहीत ना, खर्चाची अक्कल त्याला कशी काय येणार. त्यानं काहीतरी करावं, त्याच्यासाठी काम करा. त्याला काहीतरी करून ठेवू नका. त्यानं तुम्ही जर काही करून पैसा कमवून जर ठेवला, त्याला माहिती नाही कसा खर्च करावा. ते एका दिवसात 12 लाख खर्च कर. लक्षात आलं. म्हणून अतिसंपत्ती सुद्धा विषासारखी आहे, लक्षात ठेवा. संपत्ती कशी कमवायची. जोडोनिया धन उत्तम व्यवहार. संपत्ती कमवा. 1 रुपया कमवला की त्याचे 4 हिस्से करा. 1 रुपयानं कर्ज फेडा. कर्ज कुणाचं फेडायचं. आपल्या काय लोक म्हणजे आमच्यावर काय कर्ज नाही बाबा, कुणाचं फेडायचं नाही. ज्यांनी तुमच्यावर कर्ज केलेलं आहे आई वडिलांनी, त्या 1-4 आण्यानी ते 4 आणे त्यांच्यासाठी खर्च करा. म्हणजे त्यांचे उपकार कर्ज रूपाने जे आपल्यावरती आहेत त्याच्यातून आपण उतरायला झालो. 4 आणे त्यांच्यासाठी खर्च करा. 4 आणे कर्जानं द्या. तुम्ही म्हणता व्याजाचा धंदा करायचा का. मुलांवर खर्च करा. काय करा, मुलांवर खर्च करा. 4 आणे. 3रं 4 आणे काय करा, कारण ते आपल्याला नंतर माघारी येणार आहेत ना. म्हातारपणी सांभाळणार ना आपल्याला, मग त्यांच्यावर खर्च करायला काय हरकत नाही. ते व्याज आपल्याला नंतर मिळणार नाही, काय चिंता करायची नाही. 2-4 आणे झाले. 3रं 4 आण्याचं काय करा, 3रं 4 आणे तुमच्या संसारासाठी खर्च करा. आणि 4थं 4 आणे काय करा, 4थं 4 आणे संत देव आणि धर्मासाठी खर्च करा. अशा प्रकारे हे 4 हिस्से जर तुम्ही 1 रुपयाचं केलं आणि त्या पद्धतीनं ते जर खर्चलं तर तुम्हाला कधीच धन कमी पडणार नाही. आणि जर असं नाही केलं तर तुम्ही किती कमवा, जसं रानाला बोळ असलं की पाणी सगळं गळून जाणार, किती भरा ते गळणार, तसं किती पैसा कमवा तुमच्याजवळ राहणार नाही. अशा पद्धतीनं जगला तर धन राहतं. आलं लक्षात. म्हणून 4 आणे कसं खर्च करायचं मी तुम्हाला सांगितलेलं. अन्न वस्त्र निवारा, आई वडील, सद्गुरूंची सेवा आणि मुलांना संस्कार. हा फार इम्पॉर्टंट मेन मुद्दा आहे. तुमच्या मुलांना जर संस्कार नसतील तर तुमचं जगणंच काही उपयोगीचं नाही. जगणंच काही उपयोगीचं नाही. मला बघा, मला 2 मुलं आहेत. आता मी काय एवढा इस्टेटवाला माणूस नाही.
काय 2-4 एकर जमीन आहे, 2 मुलं. तर हे म्हणतो तर डॉक्टर व्हायचे, ते थोरले मग डॉक्टर व्हायचं. तर मी म्हणलं डॉक्टर बिक्टर कशाला होतो, लका तुला जन्म दिला माझी सेवा करायची आणि तू तिकडं कोणाची सेवा करायची. पायदाब माझं, संध्याकाळी पाय दुखायला लागल्या कुणी दाबायचं, पोरण नाही दाबायचं तर काय वजन माणसं बाबू. आपण म्हणला बाबा ते मग करिअर, म्हणलं हेच करिअर करू ना आपण, हेच करिअर आहे ना. अरे हे का साधं करिअर आहे का राजा, हे करिअर म्हणजे जिवंतपणी मोक्ष मिळवायचं करिअर आहे. जिवंतपणी देवाचा दास म्हणून जगायचंय आपल्याला, कुणाचा बी दास नाही, देवाचा दास. आणि त्याने द्यायला लागल्यावर काय देईल मला सांगा. नरेंद्र मोदी किती शिकलेले, कुणाला शिक्षण आहे का त्यांचं माहिती. नरेंद्र मोदी आता इथं आमदार व्हायचं तर 40-50 वर्ष झालं, गडी तांबला पार पण आमदार व्हायला. ती किती शिकलेलं आहे का माहिती. 18 वर्षी घर सोडून निघून गेले, हिमालयात गेले. आणि हिमालयात तिथं ध्यान तपश्चर्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये एक दिवस सद्गुरूंनी सांगितलं की तुझ्या कपाळावर राजयोग लिहिलेला आहे, तू जा भारतात सेवा कर, तिथं गरज आहे. आणि तिथं वैदिक धर्म, वैदिक परंपरा संपवलेल्या आहे. कारण तिथं जे राज्य करते ते सगळे ख्रिश्चनायटी वगैरे हे असे झालेले आहे. तुला तिथं हिंदू धर्म, वैदिक धर्माची परंपरा, वसुधैव कुटुंबकम परंपरा तुला राबवावं लागेल तिथं. आणि मग नरेंद्र मोदी भारतात आले. 30-35 वर्ष साऱ्या भारतात हिंडले आणि एकदम अचानक गुजरातचं मुख्यमंत्री झाले. निवडणूक न लढवता, ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक लढवली नाही. आणि त्याच्या मनात आल्यावर काय देणार नाही तुला, पण त्याच्या मनात यावं लागेल. तुझ्या मनात येऊन काहीच उपयोग नाही. तुमच्या लक्षात, त्याच्या मनात आलं, गुजरातचं मुख्यमंत्री झालं. तिथून पुढे एकदाही ते निवडणुकीत पडलं नाही आजपर्यंत. आणि बघा 24 आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार मिळाले त्यांना. प्रत्येक देशानं त्यांचा नागरिक सन्मान केला. झालं कधी असं, होतही नाही कधी. ट्रम्पच्या बाबतीत नाही होतं, आपल्या इकडच्या बाबतीत का. पण ही सगळी देण कुणाची आहे तर भगवान परमात्मा ज्या वेळेस देतो ना, वो देता है तो चप्पर फाड़ के देता. पण तू अनुकूल आहेस का, तू अनुकूल आहेस का, तू अनुकूल हो, तू प्रतिकूल होऊ नको. पोरांना सांगितलं अरे माझं पोट भरलं राजा, बेसन भाकरी खाऊन मी टंगटगीत आहे, कोणाची गुलामी नको. मी 20 वर्ष नोकरी केली, ताप दिला त्यांनी द्यायचं, एवढी पैसे पण लय ताप द्यायचे. मी सोडून दिलं, म्हणलं आजपासून देवाचाच गुलाम नाही. गुलाम नाही, गुलाम नाही, गुलाम आता उभं राहिलं ना, भारतात सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला माणूस होईल पंतप्रधान. कोणी केलं चहा ऐकणार. इकडं फार झगझग झाली ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी. अख्ख्या गावाला दारूची पार्टी दिली, पण शेवटी पडला 3 मतांनी. आमचा जोडीदार, तुमचं नाही सांगत, आमचा जोडीदार. भाग्यात नाही तर काय मिळणार राजा. आणि भाग्यदशा त्यावेळेस संतांची कृपा होते, त्यावेळेस भाग्यदशा येते आणि खऱ्या अर्थानं मोक्ष प्राप्त होतो. असा संसार करायचा, असा संसार करायचा. अन्न वस्त्र निवारा, त्या 3 मुख्य गरजा आहेत. त्याच्या
त्याच्यामध्ये आई वडिलांची सेवा आणि संतांची सेवा झालीच पाहिजे ना. आणि मुलांना संस्कार लागलेच पाहिजे. मुलगा तुमच्या डोळ्याच्या बाजूला जाता कामा नये, तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला संस्कार लागणं महत्वाचं आहे. आपल्याला नाही संस्कार, आपणच त्याच्यात एकदा सिगरेट ओढितो, मग कार्ट काय करीन. म्हणजे आधी आपण बाप समृद्ध पाहिजे परंपरेने, कळलं आता. आणि म्हणून अशा पद्धतीचा संसार करायचा. आणि संसारातच शेवट काय करायचं, संसारात आता इथं जसं घर बांधलं ना, हे किती दिवसासाठी घर आहे आपलं, किती दिवस हे घर, किती दिवसासाठी, ह्या घरात किती दिवस मुक्काम, फार थोडे दिवस. पण निरंतरचं घर कोणतं आहे, निरंतरचं घर. इथं जन्माला आलो मी 1974 साली माझा जन्म आहे. आणि पुढं तारीख लागल फोटोच्या ह्या कडला, कोणती का लागणार, पण लागणार आहे ना एक दिवस, का नाही लागणार. मग हे घर सुटलं, हे घर सुटलं, ते बी घर सुटलं का पुन्हा नाही ते रात त्याच्यात नाही नेत, त्याच्यात हात गोळे सगळा. आमच्या गावचं पाटील वारलं, पोरांचा लय पाटलाव जीव, बायकोचा लय जीव. आणि तिरडी बांधली, केवढे पाऊस पता 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 पाऊस. मी म्हणलं बरोबर उतरा पाटलाला, उतरा, भिजून नका देऊ, घरात घ्या, घेते. मला ते उचलून दोघा चौघांनी ऐकलं माझं, उचलून घरात चालवलं. तेवढ्यात त्याची बायकोच आडवी आली, म्हणजे इकडं कुठं. म्हणलं त्यांनी बांधलेलं घरी, घरात ठेव द्या ना गडीवर, भिजन ना ती बाहेर, लागल ना ते आम्हाला. कोण लागल, घर इथलं संपलं. मग आता पुढं घर, आता पुन्हा घर नको का राहायला. आपण गेलो का काय, आपण गेलो नाही, हम न मरे शरीरा. आता त्याला राहायला घर नको का, तो बाहेर निघालेला आहे त्याला. मग त्याची सोय केली का आता, केली नाही ना. त्याची सोय कुठे, बोंबलं थिटायचं का कुठं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सोय केली जिवंत असताना अभंगाचं पहिलं चरण. निरंजनी
पूर्णतया पूर्ण करते जीवनाला, जी पूर्णतया पूर्ण करते जीवनाला, ती निरंजन अवस्था आहे. अलख निरंजन म्हणजे जसं इथला मुक्काम आपला या घरामध्ये 70-80 वर्षाचा आहे आणि नंतर कुठं राहावं लागतं तर निरंजनी राहावं लागतं. पण निरंजनात घर जर बांधायचं असेल तेव्हा तर त्याची सुरुवात आता करावी लागते संतांच्या संगतीत. संतांच्या संगतीमध्ये ते निरंजन स्वरूपातलं घर बांधण्याची आणि इथून तयारी करावी लागते. तेव्हा इथून गेल्यानंतर त्या घरात राहता येतं. नाहीतर जन्म मरणाच्या 84 लक्ष योनीमध्ये, भूत योनीमध्ये, हातडीच्या, फायसाच्या, भूताच्या कोणत्या योनीत जावं लागतं जर घर बांधलं नाही. तिथं राहायला घर नाही म्हणल्यावर आता तू दिल्लीला गेला तुला राहायला गरज नाही, मग काय करशील तू? ह्या बळातून घुत त्या बळातून, त्या बळातून घुत त्या बळातून. तसं आता जर आपण त्या निरंजन अवस्थेमध्ये घर बांधलं नाही तर 84 लक्ष योनी पुन्हा फेरा घ्यावा लागेल. म्हणून ते म्हणतात महत्वाचं घर एक आहे, ते म्हणजे ते आहे निरंजनी आली बांधी घर. आता पुढचं लय आहे पण आपल्याला टाइम नाही असं आहे. म्हणून संसार वक्ता म्हणू नका, संसार सुटायचीच पायरी आहे. आलं लक्षामध्ये? संसार फक्त करता आला पाहिजे, आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून संसारही सुंदर आहे. आणि संसारामध्ये काय काय पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा, या 3 गोष्टी प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये सेवा कुणाकुणाची? घर आहे पण घरात आई बापच नाही. काय तुमच्या घराचा उपयोग काय? उपयोग काय घराचा? घर आहे पण त्याच्यात बायकोच नाही. हा काय करायचं? त्याचं टीव्ही, एसी लावलाय नाही का, घर बी जवळजवळ 1-2 कोटीचं बांधलंय, टीव्ही आहे, एसी लावलाय, सगळं लावलंय पण बायकोच नाही. काय करायचं त्या घराचं? आलं तुमच्या लक्षात? म्हणून हे सगळं सुटायसाठीच आहे पण आपण गुतायचा प्रयत्न करतो आणि गुतत राहतो. म्हणून संसार हा खऱ्या अर्थानं सुटण्याची पहिली पायरीच आहे पण करता आला पाहिजे. मी मगाशी सांगितलं नागोबा चांगला का वाईट? नागोबा ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी चांगला, ज्याला माहिती नाही त्याच्यासाठी वाईट. संसार चांगला का वाईट? ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी संसार चांगला, ज्याला माहिती नाही संसार करण्याची त्याच्यासाठी तो नेहमी वागताच आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून त्याची माहिती करण्यासाठी आणि संतांचं पाय धरा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया. आणि या संसार करता करता निरंजनामध्ये कसं घर बांधायचं आणि याचा विचार करा. कारण इथून गेल्यानंतर आपल्याला त्या घरात राहावं लागणार आहे. सद्गुरू करा जीवनामध्ये आणि त्या निरंजन घरामध्ये याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा ही तुम्हाला विनंती करतो. विठोबा रखुमाये हरी हरी जय. भेट का होत नाही? भेट न होण्याचे कारण, निरंजन अवस्थेला न जाण्याचे कारण एकच गोष्ट आहे, आपल्यात अहंकार आहे. काय? मी आणि माझं, या 2 गोष्टी आपल्यामध्ये आहेत. तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरूच्या कृपेनं मला तो महामंत्र मिळाला आणि माझा तो अहंकार संपला. आणि मग ज्या वेळेस अहंकार संपला त्यावेळेस काय झालं? अभंगाचं शेवट. तुका माने आता नाही
तिथं वास्तू शांती झाल्याशिवाय राहायला जाता येत नाही, इथली बी वास्तू शांत झाल्याशिवाय राहता येत नाही. तिथली वास्तू शांती बामण करतो, इथली वास्तू शांती सद्गुरू करतो. तिथले काही भूत घेत बाहेर काढायचं काम असतं, इथे बी काही भूत आहे, षडविकार पंचविषय ही भूत आहे, हे बी बाहेर काढायचं काम आहे. ती शांत झाल्याशिवाय आज जाता येत नाही, ही शांत झाल्याशिवाय आज जाता येत नाही. तिथं रेबिन कापावं लागते, इथं अहंकार कापावं लागतो. इथं रेबिन कापलं मग आज झालं, आणि इथं अहंकार केला तुका म्हणे देवच. लक्षात, अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. अशा स्वरूपाला या माणसाच्या जन्मात आपल्याला जायचंय. सद्गुरूच्या संगतीनं आशीर्वादानं तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. म्हणून संताची संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे. पण ते फार काय सांगू तुम्हाला, आता भरपूर सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं बोलता बोलता एखादा शब्द इकडं तिकडं होण्याची शक्यता असते, परंतु
जरी गेला असेल एखादा बोलता बोलता तरी तुम्ही उदार अंतःकरणाने त्या ठिकाणी क्षमा करावी. त्याचबरोबर जे बरोबर आहे ते मात्र साधू संतांचं समजून घ्या. येड्यावानी करू नका, नाही तर पुन्हा 84 लक्ष योनी फिरावं लागेल. आलं लक्षात. म्हणून खऱ्या अर्थानं झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझे सद्गुरू संत श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी, महाराष्ट्रातील थोर संत माऊली ज्ञानोबा तुकोबरा यांच्या चरणी या ठिकाणी झालेली सेवा समर्पित करतो. ज्यांनी या सेवेला सुंदर असा मृदुंग वाजवला ते महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग मणी आणि माझ्यापाशी लहानपणापासून असलेले आमचे राहुल महाराज. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर असा मृदुंग, दुसरे मृदुंग भूषण महाराज एकत्र सापडत नाही, पण आज नव्हती कुठं म्हणून आली माझ्यासोबत असं आहे. तर अजून चांगल्या पद्धतीने मृदुंग वाजवला त्याबद्दल त्यांचाही आभार. हे वाजवणं एवढं सोपं नाही. आपल्याला टाळी वाजवायचा कंटाळा येतो, पण हे शिकायसाठी यांना लई तप करावं लागलं. बसून बसून गडी पार गुळाच्या डेफोवाडी झाला. बघत आहे म्हणजे एवढं ते प्रॅक्टिस करावं लागत. हे बघा, हे का 7 तासात डेफोवाडी झाला म्हणजे प्रॅक्टिसच घराणा आहे तो डब्बा घराणा. गुरु आहे तर शिष्य आहे. असो, तर ज्यांनी हार्मोनियम वाजवले ते आमचे आदिनाथ बुवा. नावच फार मस्त आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. तर आमच्या सिद्धांचा बी तोच गुरु आहे. तर ज्यांनी गायन काम केलं ते हरिभक्तीपरायण गुरुदास महाराज, गौरव महाराज, महाराज काय नाव, प्रभू महाराज. सुंदर असं गायन काम त्यांनी बी चांगली साथ केली. त्याबद्दल त्यांचे अंतःकरणापासून आभार. या कीर्तनाला उपस्थितामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आमचे शिष्याचे पण नाव घेणं गरजेचं आहे. शिष्याचं नाव नाही घेतलं तरी चालतं, पण त्यांचं गरजेचं आहे. कसं आहे, पोराला जरा पाणी लावून ठेवलं म्हणजे म्हातारपणी येतं उचलून बरोबर. तुमच्या लक्षात येते का नाही देव झालं काय. तर स्वप्नील महाराज असतील, त्याचबरोबर दुसरे महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनकार विद्याताई महाराज, त्यांचं बी नाव घेतलं पाहिजे. ते बी संध्याकाळी प्रॉब्लेम आहे आमचा थोडासा. तर विद्याताई महाराज याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पासाहेब उपस्थित आहे. सर्व तुम्ही सर्व तेवढ्याच तोलामोलाची सर्व मंडळी या ठिकाणी या कीर्तनाला उपस्थित राहिला. तुमचं सर्वांचं अंतःकरणापासून आभार. ज्यांनी विना सांभाळला ते आमचे जाचक बुवा, त्यांचाही आभार. ज्यांनी टाळ वाजवला ते आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे सर्व विद्यार्थी. त्या ठिकाणी मी आपलं जे काही वैदिक ज्ञान आहे ते त्या ठिकाणी या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो आहे की वैदिक परंपरा आपली जपली पाहिजे, नाहीतर पुढं घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या परंपरेचं, वारकरी संप्रदायाचं ज्ञान त्या ठिकाणी या मुलांना देण्याचा आम्ही दोघं उभयता प्रयत्न करत आहोत. आनंदगड वारकरी शिक्षण नावाची शिक्षण संस्था कोळगाव डोळस या ठिकाणी आहे. कधीतरी तुम्ही बी भेट द्या. तुम्ही आल्यावर जरा बरं वाटेल आम्हाला. तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित दाखवा कधीतरी अशी विनंती करतो. त्याचबरोबर कोण राहिलं नाही तो हां सिस्टमवाले, सिस्टमवाले राहील नाही का. तर सिस्टमवाल्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवला. त्यांच्या अजून 7-10 मशिनी वाढा असा आशीर्वाद आहे. अजून फर्स्ट क्लास सगळं व्हावं अशी एक विनंती आहे. फर्स्ट क्लासच आहे पण अजून चांगलं मोठं व्हावं असा आशीर्वाद देऊया. ज्यांनी कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टिपलं त्यांचाही आशीर्वाद. आणि या ठिकाणी महाराज सुद्धा आलेले आहेत. चौरंगीनाथ गडाचे नाही का महंत आहेत, त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. लक्ष्मण महाराज बी आले होते, गेले का, तर ते त्यांचेही आभार मानूया. या ठिकाणी तुमचं सर्वांचा आभार मानतो. आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर